अनेक इकडे कार्यकर्ते आहेत, सामान्य जनता आहे, ज्यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की जर वसई विरारमध्ये खऱ्या अर्थाने विकास घडवायचा असेल, खऱ्या अर्थाने इथे परिवर्तन आणायचं असेल, या वसई विरारचा कायापालट करण्याची ताकद ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। जे भारतीय जनता पार्टीशी जुडलेले आहेत, जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, त्यांचा तो पक्षप्रवेश नव्हता। ते आले होते, त्यांना जबाबदारी पक्षाने दिली आणि त्यांना वाटलं त्यांचा काय त्यात स्वार्थ आहे त्याबद्दल मला नाही बोलायचं, पण जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबरच आहे। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची। सध्या आपण नालासोपारा आचोळे जे भाजपाचं मध्यवर्ती कार्यालय त्या ठिकाणी उपस्थित आहोत। आपण बघू शकता आपल्या बरोबर आता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई पाटील आहे, त्याचबरोबर इकडे स्थानिक महिला सुद्धा आहे, कारण आज काही महिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। काल जशा प्रकारे आपण पाहिला होता का महानगरपालिकामध्ये आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला, त्यानंतर 50% महिलांना जास्त करून प्राधान्य देण्यात आला आणि आज त्याच महिलांनी भारतीय जनतामध्ये पक्ष प्रवेश केलेला। नेमकं काय घडलं आणि कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीची पुढे वाटचाली असणार आहे ते सुद्धा आपण विचारायचा प्रयत्न करू। ताई, आमच्या चॅनलवरती स्वागत। काय म्हणाल, ज्या प्रकारे आरक्षण सुटला काल, 50% महिलांना आरक्षण देण्यात आलं आणि आज थेट भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांनी प्रवेश केला, काय म्हणाल? जसं की तुम्ही काल पाहिलं असेल, 58 सीट 115 पैकी या महिलांसाठी आरक्षण घोषित झालेल्या आहेत आणि नारी शक्ती संपूर्ण देशात जबाबदारी घेऊन पुढे जात आहे। ही संधी आम्हाला मोदीजींनी दिलेली आहे। तर मोदीजींचं मी सर्वप्रथम आमच्यावरती त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, त्यांना ही खात्री आहे की नारी शक्तीची ताकद खूप मोठी आहे आणि त्यासाठी ते आम्हाला पुढे येण्याची संधी देत आहेत। मी मोदीजींचा आभार मानते आहे, मी देशातल्या शीर्ष नेतृत्वाचा आभार मानते आहे, ज्या पद्धतीने महिलांना संधी दिली जाते। आज तुम्ही बघत आहात वसई विरारमध्ये रोज पक्षप्रवेश होतो आहे। भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आपल्या देशातले पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांची विकास कामं असतील, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांची विकास कामं असतील, यावरती विश्वास ठेवून अनेक इकडे कार्यकर्ते आहेत, सामान्य जनता आहे, ज्यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की जर वसई विरारमध्ये खऱ्या अर्थाने विकास घडवायचा असेल, खऱ्या अर्थाने इथे परिवर्तन आणायचं असेल, या वसई विरारचा कायापालट करण्याची ताकद ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। जनतेने हा विश्वास व्यक्त केलेला आहे, त्यासाठी जनता पुढे येत आहे आणि अशा पद्धतीने आज भारतीय जनता पार्टीचं झेंडा हातात घेऊन, भारतीय जनता पार्टीचं कमळ निशाण हातात घेऊन पुढच्या येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून इकडे खरी विकासाची कामं करण्यासाठी जनता भारतीय जनता पार्टी विश्वास ठेवत आहे आणि हे पक्षप्रवेश रोजच्या रोज सुरू आहेत। येत्या काळात तुम्ही बघाल तर यापेक्षा जास्त संख्येने अजून पक्षप्रवेश होणार आहेत आणि इकडे ताकद काय आहे भारतीय जनता पार्टीची ती आता येत्या काळातच दिसणार आहे। पण बघितलं असेल का बहुजन विकास आघाडी पण त्यांचे पण कार्य चालू आहे आणि तुमचे पक्षातले काही लोक त्यांच्या पक्षात चालत आहे। हे कार्य जे उपाध्यक्ष ते विरारचे ते सुद्धा थेट महिलांना घेऊन तिकडे पक्षप्रवेश केलेला आणि त्यांचं म्हणणं आहे की 1 वर्षात काही दिसला नाहीये आणि अजून पुढे कशा प्रकारे आम्ही काम करणार त्यांच्याबरोबर, तर काय म्हणाल? जे भारतीय जनता पार्टीशी जुडलेले आहेत, जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, त्यांचा तो पक्षप्रवेश नव्हता। ते आले होते, त्यांना जबाबदारी पक्षाने दिली आणि त्यांना वाटलं त्यांचा काय त्यात स्वार्थ आहे त्याबद्दल मला नाही बोलायचं, पण जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबरच आहे। तो कधीही कुठेही जाणार नाही, तो पक्षाबरोबरच राहणार आहे। त्यांनी गेली 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष इथे भारतीय जनता पार्टी वाढावी रुजावी म्हणून प्रयत्न केलेले आहेत। असे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी वरती विश्वास ठेवून येत्या महापालिका निवडणुकीत, येत्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ते त्यांनी केलेलं काम आणि त्यांचा असलेला विश्वास हा जनतेसमोर आणणार आहेत। आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या सोबतच आहे। काय म्हणाल, ज्या प्रकारे अमित दुबे सारखे असे अनेक कार्यकर्ता आता कार्यरत दिसत आहेत, महिलांना आपल्या पक्षात घेण्यासाठी काम करत आहे आणि खटत पण आहे, ते गेले अनेक वर्षापासून सत्ता नव्हती, अशा प्रकारे उमेदवार किती आता पुढे करायला? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच उमेदवार असणार आहे। आम्ही दगडांना उमेदवारी देणार नाही आहोत,
त्यामुळे जो निवडून येणार तो असा कार्यकर्ता असेल ज्याला समाजाची जाण असेल. अमित भाईंसारखी लोक भरपूर भारतीय जनता पार्टीत आहेत आमचे कार्यकर्ते, जे तळागाळातल्या लोकांशी जोडलेले आहेत, तळागाळांच्या लोकांच्या समस्यांसाठी ते झटत आहेत, त्यांना जाण आहे त्यांच्या प्रश्नांची आणि ते पुढे येत आहेत. असेच आमचे काही कार्यकर्ते आहेत ज्यांना पक्षश्रेष्ठ नेतृत्व त्यांनाच उमेदवारी देणार आणि तेच आमचे सक्षम कार्यकर्ते नगरसेवक म्हणून निवडून येणार. येणाऱ्या टायमाला महापौर आपलं असणार 100%. अगदी तुम्ही आजपासून त्या रील्स स्पेशली रील्स सांगते की विजयी कोणाचा होणार, तर भारतीय जनता पार्टीचा सगळीकडे कमळ फुललेलं असणार आणि महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बसणार हे आम्ही आज इकडे नमूद करू. धन्यवाद ताई. हे होते प्रज्ञाताई पाटील यांनी सांगितलेलं थेट का ज्या प्रकारे आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम चालू आहे, कार्यकर्ता आपल्या हिशोबाने काम करत आहे आणि आज महिलांनी थेट त्या पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यांचा येणाऱ्या टायमामध्ये सुद्धा महापौर असणार आहे. कशा प्रकारे ते पुढे काम करणार ते सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू. नमस्कार.